नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिलं। दरम्यान त्यानंतर निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव दिलं। तर गुरुवारी तुतारी हे चिन्ह बहाल केलं। त्यामुळे तुतारी हे चिन्ह घेऊन शरद पवार गटाला लोकसभेच्या मैदानात उतरावं लागणार आहे। पाहूया। नवीन उमेदीनी ही तुतारी काय संकेत देते मला तुम्हाला सांगायची गरज नाही। ठीक आहे, मग मी काय करायचं? तो त्यांचा अधिकार आहे ना। त्यामुळे मशाल आता आपल्याला हातात घ्यायची आहे आणि तुतारी वाजवायची आहे। आम जनतेला या चिन्हाचा आवाज काही लवकर पोहोचणार नाही। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर गुरुवारी निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह बहाल केले। उद्या रायगडावर या चिन्हाचं अनावरण केलं जाईल। महाराजांचा आशीर्वाद घेऊन निवडणुकांचं रणशिंग फुंकणार अशी भावना आव्हाडांनी व्यक्त करून दाखवली आहे। दरम्यान आव्हाडांनी तुतारी फुंकून दाखवल्यास 1 लाखाचं बक्षीस देणार असा टोला मिटकरींनी लगावला आहे। शिवाजी महाराजांना नमन करून तुतारी वाजवत दिल्लीच्या तख्ताला भीती वाटेल असा या तुतारीचा आवाज होता, जे शिवाजी महाराजांच्या रणांगणात कायम फुंकलं जायचं। हे नवीन चिन्ह आम्हाला मिळाल्यानंतर सुरुवात त्याची रायगडावरनं करावी। एक तुतारी द्या मग आणूनी फुंकीन जीवी स्वप्राणाने। आमचं चॅलेंज आहे, डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी तुतारी उचलून फुंकून दाखवावी, 1 लाखाचं बक्षीस आपल्याकडून घेऊन जावं। फक्त अट अशी आहे, आवाज तुतारीतून आला पाहिजे। शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला 3 चिन्हांचा पर्याय दिला होता। कपबशी, शिट्टी आणि वडाचं झाड ही 3 चिन्ह सुचवण्यात आली होती। मात्र निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिलं। निवडणूक आयोगानं तुतारी हे चिन्ह दिल्यानंतर आम्ही शून्यातून सुरुवात करू अशी भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली। तर शरद पवार गटाला मिळालेल्या तुतारी चिन्हावर अजित पवारांनी मात्र खोचक प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही शून्यातून पुन्हा एकदा काम सुरू करू आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि तुतारी हे आमचं चिन्ह आहे आणि नवीन उमेदीनी ही तुतारी काय संकेत देते मला तुम्हाला सांगायची गरज नाही। शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्ष चिन्ह मिळालंय आणि ते उद्या रायगडावरून त्यांचं लॉन्चिंग करतात। ठीक आहे, मग मी काय करायचं? तो त्यांचा अधिकार आहे ना। ठीक आहे, मग मी काय करायचं? तो त्यांचा अधिकार आहे ना। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये केलेल्या बंडानंतर निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेना शिवसेना पक्ष आणि चिन्ह बहाल केलं होतं। तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव तर मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं। त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केलं आणि सत्तेमध्ये सहभागी झाले। मेरिटच्या आधारावर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिलं। तर शरद पवारांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी हे चिन्ह देण्यात आले। तुतारी हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणं कठीण असल्याचं म्हणत भुजबळांनी शरद पवार गटावर निशाणा साधला। तर तुतारी हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्सुक असल्याचं प्रत्युत्तर रोहित पवारांनी छगन भुजबळ यांना दिले। आता जे प्रत्येकाकडे असलेले जे आहेत हे स्मार्टफोन आणि मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, याच्या माध्यमातून ही गोष्ट फार दूरवर फार लवकर पोचू शकते। पूर्वी फार अडचणी यायची, तशी आता जास्त अडचण नाही, परंतु थोडीफार तरी अडचण येतेच। फार खेड्यामध्ये राहणारी जी काही मंडळी असतात की ज्यांच्या मनावर बिंबलेलं असतं की शरद पवार साहेब म्हणजे घड्याळ, तिथे अडचण होते। मग लोकांना माहीत आहे की साहेबच खऱ्या अर्थाने पार्टीचा चेहरा होते आणि आता सुद्धा साहेबच आहेत।
नवीन नाव आणि नवीन चिन्ह मिळवण्यासाठी सुद्धा अजितदादा पवार यांचे जे सर्व नेते आणि त्यांचे वकील आहेत त्यांनी त्याचा विरोध केला होता. पण सुप्रीम कोर्टमध्ये हा विषय गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट सुद्धा सामान्य लोकांच्या बाजूला ते बघून बरं वाटलं आणि आता तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे. त्यामुळे मशाल आता आपल्याला हातात घ्यायची आहे आणि तुतारी वाजवायची आहे आणि स्वराज्य या राज्यामध्ये कसं येईल यासाठी सगळ्यांना एकत्रित येऊन प्रयत्न करायचे. तुतारीचा आवाज हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणार नाही असा टोला मंत्री अनिल पाटील यांनीही लगावला आहे. तर सोशल मीडियाच्या युगात तुतारी चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणं कठीण नाही असं अमोल कोल्हे यांनी म्हटले. तुतारी ही केवळ फक्त आता स्टेजवरच्या मान्यवरांचं स्वागत करण्यापुरतीच वाजवली जाणार आहे. आम जनतेला या चिन्हाचा आवाज काही लवकर पोहोचणार नाही. त्याच्यामुळे ही स्वागत करण्यापुरती स्टेजवरच्या काही मान्यवरांपुरती मर्यादित असेल. पण तुतारी महाराष्ट्राच्या जनमानसात एक आदराच्या स्थानी आधीच विराजमान आहे. शिवछत्रपतींच्या इतिहासाशी सांगड घालणारी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी सांगड घालणारी ही जी तुतारी आहे आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळणं त्यामुळं अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे. आणि हे पोहोचवणं मला वाटतं आजच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आणि सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये मला वाटतं ही फार एक अवघड टास्क अजिबात असणार नाही. उलट कालपासूनच हे चिन्ह जवळपास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिलं. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात तुतारी हे चिन्ह घेऊन शरद पवार गट लोकसभेचं रणशिंग फुंकणार. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.